मला नेहमी एक उदाहरण आठवतं. मी नगरजवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं 2 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला होता. तर 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला, सगळं गाव बघायला. तुम्ही पण पहा, आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला. लोक येतात, कौतुक करतात. कोण विचारतं टाईल्स कुठून आणल्या, कोण म्हणतं कर्टन कुठून आणले. जसं जसं लोक विचारतात ना, तसं तसं भारी वाटायला लागतं. आपण दिवसभर आनंदात असतो, लोक कौतुक करतात, काय बंगला बांधला, काय घर बांधलं. तेवढ्यात जाताना कोणतर म्हणते, साहेब जरा किचनची दिशा, हे इतकं टेन्शन मध्ये येत आहे ना. त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही, कर्ज लक्षात राहत नाही, हप्ता लक्षात राहत नाही, काही नाही. येणाऱ्या पाहुण्या रावळ्याकडे सुद्धा बघत नाही, ते सारखं किचनकडे बघतंय, दिशा कोणती चुकली काय बघत. 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला, सगळं गाव बघायला आलं. आमच्या गावात एक महाराज होते. महाराज काय बंगला बघायला आले नाही. याच्या डोक्यात एकच, सगळे आले आणि महाराज आले नाही. यानं गाडी पाठवली, महाराज घराला पाय लागले पाहिजेत. महाराज आले. महाराजांना पहिल्या मजल्यावर नेलं, दुसऱ्या मजल्यावर नेलं, तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता. महाराजांनी विचारले, हे काय? म्हटलं जगाचा नकाशा. आणि म्हणले यात काय? सगळे म्हटले. म्हणजे यात भारत कुठे? म्हणले महाराज जगाचा नकाशा आहे, भारत हा इथं भारत आहे म्हटले, हा छोटासा. आणि म्हणले महाराष्ट्र. म्हणले अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय, महाराष्ट्र इथं हा छोटा, इथं हा महाराष्ट्र आहे म्हटले. आणि म्हणले नगर. आता महाराष्ट्रच नाही म्हणले, नगर इथं ये बिंदू, इथं नगर असलं पाहिजे म्हणले. आणि म्हणले आपलं केडगाव. आता ते म्हणलं महाराज आता नगर दिसना आणि केडगाव. आणि म्हणले तुझा 2 कोटीचा बंगला कुठे यात? आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच दिसना आणि माझा बंगला कुठून दिसायला लागलाय. महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मारली. म्हणले राजा, जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही, ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले. तुझा बंगला, तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही.